नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, मी आपल्यासमोर राहुल कथा क्रमशः घेऊन येत आहे. पण हा कथेचा पुढील भाग आपल्यासमोर घेऊन येताना मला जरा उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. आज मी आपल्यासमोर राहुलचा भाग 3.1 घेऊन येत आहे. लेखक आहेत प्राध्यापक वैभव सोनारकर. वाचन स्वर आहे यशस्वी राजेंद्र लोहकरे. राहुल 3.1. राहुलला जाग आली, पण अजून पहाट व्हायची होती. बाहेर अंधार होता. राहुल कुटीच्या बाहेर आला. साऱ्याच अंधाराला आता तो सरावला होता. त्याचे चित्त भयशून्य झाले होते. अंधार, काळोख, ऊन, वादळ, वारा, पाऊस यांच्या पलीकडे जाऊन त्याच्या चित्ताचा प्रवास सुरू झाला होता. संथ पावले टाकीत तो नदीकाठावर आला. नदीची रुपेरी पाणी चमकत होते. दिवसा सारे हुंदके पोटात घेऊन वाहणारी नदी आता शांत होती. राहुलने त्या शांत संथ नदीच्या पात्रात स्वतःला झोकून दिले. राहुल पट्टीचा पोहणारा होता. त्याला छन्नाने पोहणे शिकवले होते. छन्न त्याला अनुमा नदीवर घेऊन जात असे. लवकरच राहुल पोहण्यात तरबेज झाला. तो छन्न आणि त्याचे आजोबा राजा शुद्धोधन यांनाही पोहण्यात हरवीत असे. राहुल नदीपात्रातून बाहेर आला. हाताच्या घडीची उशी करून तो वाळूत विसावला. पहाटेची चाहूल आकाशात सुरू झाली होती. राहुल विचार करू लागला. 2 वर्ष झाली होती राहुलला प्रवज्जा घेऊन. या 2 वर्षात राहुलचे रूपांतर भद्र राहुलमध्ये झाले होते. त्याच्या वयाच्या मानाने त्याचे शरीर बळकट झाले होते. मौनाचे तेज त्याच्या चेहऱ्यावर विलासत होते. वाहत्या नदीत पात्राकडे पाहून राहुलला वाटले, या पाण्याने किती जीवन बदलून गेले आपलेच कशाला, अनेकांचे. तथागत, आनंद, नंद आणि कितीतरी. आणि हो, आजोबा शुद्धोधन, छन्न, आजी महाप्रजापती आणि माता यशोधरेचीही. पाणी हे जीवन आहे आणि पाण्यासाठीचा संघर्ष हा जीवन संघर्ष होऊ नये म्हणून पाण्यासाठी शाक्य युवराजांचा सर्वस्वाचा त्याग हेही जीवन आहे. या सगळ्यातून तथागतांची उपलब्धी हे जीवन आहे आणि तथागतांच्या देसनेतून निर्वाणाची प्राप्ती हेही जीवनच आहे. आणि या साऱ्या जीवनातून वाहणारे पाणी हे तर जीवनच. राहुलला वाटले, साऱ्या युद्धकौशल्यात निपुण असणारे आपले पिता याच पाण्यासाठी श्रमण झाले. एवढे मोठे युद्ध टळले. आपल्या पित्याच्या निग्रहामुळे पित्याने पाण्याचा न दिसणारा रंग अबाधित ठेवला. पाणी लाल होऊ दिले नाही. पाणी लाल होऊ नये म्हणून एवढी उलथापालथ, एवढे बदल, एवढा त्याग, एवढे समर्पण. पाणी हे जीवन आहे, पण पाण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या शाक्य मुनींच्या आठवणीने रोहिणी नदीच्या डोळ्यातूनही पाणी वाहत असणार. नदीच्या काठातून वाहणारे पाणी आता राहुलच्या पापण काठातून वाहत होते.